पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। विशेष म्हणजे पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच हे विजयाचे बॅनर्स लागलेले आहेत। मार्केट यार्ड परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पाहूयात। बारामती पोटनिवडणुकीचा निकाल तसं पाहिलं तर 4 मे रोजी लागणार आहे। त्याचं मतदान भले 23 एप्रिलला जरी झालं असलं, पण त्याच्या आधीच इकडे मार्केट यार्ड परिसरात अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावलेले आहेत। मी अगदी विजयी पण करून टाकले आणि इकडे तरी किमान उपमुख्यमंत्री ठेवले, पण तिकडचा एक अतिउत्साही कार्यकर्ता आहे, त्यांनी थेट मुख्यमंत्रीच करून टाकले वहिनींना। मग अशा पद्धतीने स्पर्धा सुरू झालेली आहे। खरं तर निकाल काय लागणार आहे सर्वांना माहिती आहे, ते एक औपचारिकता आहे, कारण समोर कोणी स्ट्रॉंग उमेदवार नव्हता। तरी पण मग ह्या एवढी घाई का पोस्टरबाजीची, काय कशासाठी? नाही, मुळामध्ये अजितदादा असेल किंवा अजितदादांचं कुटुंबीय असेल, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आदरणीय दादा गेल्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचं काम आदरणीय सुनेत्राबाईंनी त्या ठिकाणी करतायत आणि करत राहतील, याच्यामध्ये काही शंका असायचं कारण नाही आहे। हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे, त्याच्यामुळे हे बॅनर लावलेले आहेत। ह्याच्यामध्ये कुठली स्पर्धा असायचं कारण नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।